नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असे पापलेट फ्राय। तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा वाटण तयार करून घेणार आहे। तर इथे खलबत्त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक असं त्याचं वाटण करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटण केल्यामुळे मच्छीला जी आहे ती चांगलीच चव येते। त्यानंतर इथे मी पापलेट घेतलेले आहेत मीडियम साईजचे, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही। तर त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। तर तुम्ही इथे कोकमचा आगळ किंवा चिंचेचा कोळ सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर इथे आपण तयार केलेलं हिरवं वाटण इथे टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मच्छीच्या पीसला लागलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व वाटण लावून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपली मच्छी चांगली अशी वाटण लावून तयार आहे। तर इथे मी अर्ध्या ते 1 तासासाठी मी इथे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर इथे मी तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि हे एक पीस करून हे तव्यावर सर्व मच्छीचे पीस लावून घेणार आहे। तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे, जेणेकरून मच्छीचे जे पीस आहेत ते चांगल्या आतपर्यंत शिजले गेले पाहिजेत अशा पद्धतीने। मच्छी फ्राय करताना कधी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, जेणेकरून आतपर्यंत चांगली अशी शिजली जावी, मसाला आतपर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे। तर इथे मी सर्व मच्छीचे पीस तव्यावर टाकून घेतलेले आहेत। तर मच्छी जे आहे पॉपलेटचे जे पीस आहेत ते सर्व बाजूनी चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक बाजू शिजल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा शिजण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे सर्व मच्छीचे पीस जे आहेत ते मी पलटी करून घेतलेले आहेत। तर आपले मच्छीचे जे पीस आहेत ते चांगले असे शिजलेले आहेत। तर दुसरी बाजू मी आता पलटी करून घेणार आहे। तर इथे बघा आपले जे पॉपलेटचे जे पीस आहेत ते चांगले असे शिजत आहेत, अगदी स्लो गॅसवर शिजत आहेत। तर इथे मच्छीचे पीस आपले तयार झालेले आहेत फ्राय करून। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून बघा, खूप छान लागतात अशा पद्धतीने बनवून। बाय बाय।